राज्यातील विविध महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी काढला नागपूर अधिवेशनावर भव्य मोर्चा. संकेश्वर बांधा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचाही सहभाग. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचं आश्वासन. राज्यातील विविध महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनस्थळी भव्य मोर्चा काढून सरकारचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. दरम्यान अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत व्यापक बैठक घेण्याचा निर्णय झालाय. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे, पुणे रिंग रोड, नांदेड जालना, पुणे बंगळुरू, संकेश्वर बांधा महामार्ग इत्यादी बाधित शेतकऱ्यांचा या मोर्चात सहभाग होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनानंतर बैठक घेण्याचं आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे बांधकाम मंत्री दादाराव भुसे यांनी दिलं. या मोर्चाचं नेतृत्व कॉम्रेड राजन क्षीरसागर, अक्कलकोट संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासो मोरे, बार्शी समितीचे ओमप्रकाश पाटील, दिलीप जोशी, संकेश्वर बांधा महामार्गाचे कॉम्रेड शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, दिगंबर कांबळे, नारायण विभुते, राजेंद्र चोरगे, अशोक काकडे, सुधीर देशमुख, प्रल्हाद चौधरी, माऊली मुंडे, धोंडीराम लांबाडे आदींनी केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.